श्री स्वामी समर्थ. अधिक महिना सुरू झाला आहे. यावर्षी अधिक महिना 17 मे 2026 ते 15 जून 2026 पर्यंत आहे. अधिक महिन्यात देशभरातील भाविक का देतात बीडच्या पुरुषोत्तमपुरी मंदिराला भेट? जाणून घ्या आख्यायिका. अधिक महिना हा धार्मिकतेने नटलेला महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात मोठ्या प्रमाणात दानधर्म केले जातात, तर धार्मिक ठिकाणी जाण्याचे प्रमाण देखील या महिन्यात जास्त असते. अधिक महिना हा 3 वर्षातून एकदा येतो. यावर्षीचा अधिक महिना धोंडा चालू झाला आहे. याच निमित्ताने पुरुषोत्तमपुरी या धार्मिक ठिकाणाविषयीची माहिती जाणून घेऊया. पुरुषोत्तमपुरी हे बीड येथील माजलगाव तालुक्यापासून 22 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोदावरी नदीच्या काठावर वसलेले मंदिर. विशेष म्हणजे भारतातील हे एकमेव मंदिर असून या धार्मिक स्थळाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या मंदिराची आख्यायिका अशी की पूर्वी शार्दूल नावाचा राक्षस पंचक्रोशीतील जनतेला त्रास देत होता. भगवान विष्णू यांनी पुरुषोत्तम अवतार घेऊन त्याचा शिरच्छेद केला व ते चक्र गोदावरीच्या पाण्यात धुतले. म्हणून आज देखील हे तीर्थ चक्रतीर्थ म्हणून ओळखले जाते. भाविक या चक्रतीर्थावर स्नान करतात व पशुधारी सावळ्याचे म्हणजेच विठोबाचे दर्शन घेतात. या मंदिराशेजारीच त्रिवेणी संगम मंदिर आहे. या मंदिराची विशेषता म्हणजे गणपती बाप्पाची 4 फुटी उंचीची मूर्ती, माता पार्वतीच्या पादुका आणि महालक्ष्मीची महादेवाची पिंड असा त्रिवेणी संगम एकाच मंदिरात आहे. असा त्रिवेणी संगम तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. या गाभाऱ्याची प्रतिकृती वृंदावनातील कृष्ण मंदिरातील कृष्ण मंदिराची सारखी आहे. विशेष म्हणजे दोन्ही मंदिराच्या विटा या पाण्यावर तरंगणाऱ्या आहेत. स्थापत्यकलेचा हा उत्कृष्ट नमुना नक्कीच पाहण्याजोगा आहे. असे म्हणतात की इसवी सन 1310 मध्ये रामचंद्र यादवांचा मंत्री पुरुषोत्तम याने हे मंदिर उभारले. त्यामुळेच या मंदिराचं नाव पुरुषोत्तमपुरी असं पडलं. इतिहासाच्या दृष्टीने विचार करता तुम्हाला येथे अनेक प्राचीन गोष्टींचा अनुभव येईल. रामचंद्र यादवांचा ज्ञात ताम्रपट येथेच सापडला आहे. गोदाकाठी राक्षसभुवन, पुरुषोत्तमपुरी, गंजरथ, गंगामसला हे प्राचीन आणि सुंदर मंदिरे उभारलेली आहेत. मान्यतेनुसार धर्मराज युधिष्ठिरने या स्थानावर पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास व्रत केले होते. या ठिकाणी अधिक मास मेला म्हणजेच अधिक महिन्याच्या दरम्यान 33 दिवसीय यात्रा आणि मेळा या ठिकाणी भरतो. अधिक महिन्यामध्ये आपण देवाचे दर्शन घेतो, म्हणून तुम्ही या अधिक महिन्यामध्ये नक्कीच या ठिकाणाला भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.